नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, तालुका स्तरावरील सर्व कृषी अधिकाऱ्यांचे गुणवत्ता नियंत्रण अधिकार रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता केवळ एकाच निरीक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. निरीक्षकांची संख्या कमी करण्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खतं, बियाणं आणि इतर गोष्टी मिळाव्यात हे आवश्यक आहे. ही जबाबदारी जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे असते. नव्या अधिसूचनेनुसार गुणवत्ता नियंत्रणाची संपूर्ण रचना बदलण्यात आली आहे. यापूर्वी तालुका स्तरावरती तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रणाचं काम पाहत होते. तरीही अनेकदा बोगस खतं आणि बनावट बियाण्यांच्या तक्रारी येत होत्या. आता शासनाने या सर्व अधिकाऱ्यांचे अधिकार काढून केवळ एकाच निरीक्षकाची नियुक्ती केलेली आहे. कृषी निविष्ठा विक्रीचे परवाने देण्याचे अधिकारही जिल्हा परिषदेकडनं काढून घेण्यात आलेत. जिल्हा परिषद अधिनियम 100 नुसार विधिमंडळाच्या परवानगीशिवाय जिल्हा परिषदेच्या योजना बंद करता येत नाहीत. असं असतानाही शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. स्थानिक पातळीवरती महत्त्वाचा विभाग संपवण्याचा हा डाव आहे का, अशी शंका व्यक्त केली जाते. प्रत्येक तालुक्यामध्ये साधारण 100 ते 800 कृषी निविष्ठा विक्रेते कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विक्रेते आणि कंपन्यांवरती केवळ एकच निरीक्षक नियंत्रण कसं ठेवणार, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाचे अधिकार कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 2017 मध्ये कृषी विभागाच्या 17 महत्त्वाच्या योजना राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आल्या होत्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सर्व कृषी अधिकाऱ्यांचे अधिकार आता काढून घेण्यात आलेले आहेत. तर मग यावरती आपलं मत काय, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.